मान्यवर शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक अविस्मरणीय, अभिमानास्पद आणि रक्तरंजित पान सांगणार आहे. तो दिवस होता 14 ऑगस्ट 1942, ज्या दिवशी आपल्या पालघरच्या मातीत तरुणाईने स्वतःच्या रक्ताने स्वातंत्र्याची मशाल प्रज्वलित केली. 1942 सालचं भारत दुसऱ्या महायुद्धाच्या सावटाखाली जग तडफडत होतं. इंग्रज भारतावर राज्य करत होते, पण भारतीय जनतेचा संयम संपला होता. टाइम मैदानावर महात्मा गांधींनी भारत छोडो चळवळीचा नारा दिला. तो नारा देशभर जणू वादळासारखा पसरला. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, स्त्रिया सगळ्यांच्या मनात एकच विचार, आता नाही तर कधीच नाही, स्वातंत्र्य हवंच आणि तो मिळवण्यासाठी लढायला लागतो. पालघर तालुक्यातील तरुण कार्यकर्त्यांनी 14 ऑगस्ट 1942 रोजी एक मोठी सभा आणि मिरवणूक आयोजित केली. ही मिरवणूक पालघर रेल्वे स्थानकावरून निघाली आणि त्यात सुमारे 8 ते 10 हजार लोक सहभागी झाले होते. गावोगावी जनतेला बोलवण्यात आलं. हातात तिरंगा, ओठांवर स्वातंत्र्याची गाणी आणि मनात एकच ध्यास, इंग्रजांना सांगायचं आहे की भारत आता गुलाम राहणार नाही. या मिरवणुकीचा आवाज ऐकून ब्रिटिश पोलीस दल हादरला. पोलीस दल घटनास्थळी आला. त्यांनी जमावाला सांगण्याचा आदेश दिला, पण भारतीय देशभक्त मागे हटले नाही. त्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी आदेश दिला आणि मोर्चा तहसील कार्यालयाकडे जात असताना ब्रिटिश पोलिसांनी गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. त्या क्षणी घोषणाबाजी, देशभक्तीची गाणी आणि ढोल-ताशांचा आवाज गोळ्यांच्या कडकडाटात हरवून गेला. सगळीकडे प्रकट झाली. काही तरुण जखमी झाले आणि 5 तरुण मातीत कोसळले, पण तोंडातून निघालेले शेवटचे शब्द होते, जय हिंद. सातपाटीचे काशीनाथ पाखरे, नांदगावचे गोविंद ठाकूर, पालघरचे रामप्रसाद तिवारी, मुरगेचे रामचंद्र चौधरी,
आणि सालवडचे शकूर मोरे. ते सर्व वयाचे केवळ 17 ते 20 वर्षातले होते. काही कॉलेजात शिकत होते, काही शेतात काम करत होते, तर काही रोजंदारीवर. पण त्यांच्यात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे देशासाठी मरायला सदैव तयार असणं. या 5 हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 1944 साली पालघर मध्ये 5 दिव्यांचे स्मारक बांधण्यात आलं, ज्याला आज 5 बत्ती म्हणतात. ते फक्त स्मारक नव्हे तर स्वातंत्र्य संग्रामाचं जीवनचं प्रतीक आहे. दरवर्षी 14 ऑगस्टला लोक मिरवणूक काढली जाते. दुपारी 12:39 वाजता स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केलं जातं. बाजारपेठा सुवाईने बंद राहतात. ही घटना आपल्याला शिकवते स्वातंत्र्य हे सोन्याच्या ताटात भेटत नाही, त्यासाठी देशप्रेम, धाडस आणि बलिदान द्यावं लागतं. तरुणाई जर जागी झाली तर कोणतंही साम्राज्य टिकू शकत नाही. देशभक्तीमध्ये फक्त भाषण नाही तर कृती आणि त्याग आहेत. मित्रांनो, आज आपण शाळेत, महाविद्यालयात मोकळेपणाने फिरतो, बोलतो, स्वप्न पाहतो, कारण त्या हुतात्म्यांनी आपल्यासाठी आपले प्राण अर्पण केले. चला आपण ठरवूया, देश, संविधान आणि लोकशाही याचं रक्षण करायचं. समाजात बंधुता, एकोपा आणि न्याय पसरवायचा आणि त्या हुतात्म्यांना, बलिदानाला न्याय देणारी कर्म करायची. जय हिंद. धन्यवाद.